नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगरच्या शहरालगतच्या भीमा नदीवर अंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे. गणेश शिवाजी कोरडे, वय वर्ष 24, राहणार चांदोरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. शिरोली बुद्रुक, तालुका जुन्नर येथे अल्पवयीन 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी सोमवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी ठोठावली आहे. कपिल उर्फ जालिंदर मनोहर नायकोडी, वय वर्ष 32, राहणार तेजेवाडी, शिरोली बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. कुरकुंडी येथील राजेंद्र मुरलीधर चौधरी यांच्या जनावरांसाठी कडब्याच्या चाऱ्याला अज्ञात व्यक्तीनं लावलेल्या आगीत 2500 पेंढ्या जळून खाक झाल्यात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला प्रसिद्ध श्री क्षेत्र भीमाशंकरला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 2 दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 2349 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. भाजपचे नेते अशोक टावरे आणि रमेश दौंडकर यांनी दिल्ली येथील परिवहन भवन येथे गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही केला. राजगुरुनगर येथे महिलेच्या हातातील पर्स अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना रविवारी दिनांक 8 डिसेंबरला सायंकाळी वाडा रोड येथे घडली आहे. याबाबत पुष्पा दिनेश लाडके, राहणार वाडा रोड, सातकर स्थळ, तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. संबंधित महिला शहरातील वाडा रस्त्यावरून सुगंध सोसायटीचे समोरून पायी जात असताना पाठीमागून आलेल्या मोटरसायकलीवरून 2 अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या हातातील पर्स हिसकावली आणि ती चोरून नेली. पर्समध्ये 9000 रुपये होते. आज सकाळी भांबोले येथील गॅब्रेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड यांनी एक कोल्हा सदृश्य प्राणी मोठ्या गाड्यांच्या पार्किंग मध्ये पाहिला. त्यानंतर कंपनीच्या HR मॅनेजर सीमा कैलास यांनी चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी सागर आणि चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम सदस्य हे घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आणि त्यांनी या प्राण्याचं रेस्क्यू केलंय. पिल्लू रेस्क्यू करण्यात आलेला आहे. वन विभाग आणि त्याचबरोबर रेस्क्यू टीम सदस्य या बाबतीत अधिक माहिती देत आहेत. आज वासुली या ठिकाणून वनपरिक्षेत्राधिकारी संतोषजी कंक साहेब यांना सीमा मॅडम यांचा कॉल आला की आमच्या कंपनीमध्ये सकाळी एक कोल्ह्याचं पिल्लू आलेलं आहे, ते रेस्क्यू करण्यासाठी आपल्या टीमची गरज आहे. त्यानंतर सरांनी ग्रुपवर मेसेज टाकला. मेसेज टाकल्याच्या नंतर रेस्क्यू टीम तसेच फॉरेस्टचे कर्मचारी तसेच आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व त्या ठिकाणी प्रदीप तुळवे, प्रवीण केदारी, श्रीकांत बिरदवडे, शांताराम गाडे, सागर चव्हाण सर तसेच सवाखंडे सर यांनी या ठिकाणी अर्धा ते 1 तासाच्या अटक प्रयत्नानंतर या ठिकाणी कोल्ह्याच्या पिल्लाला रेस्क्यू केलेला आहे. ओके. पुदळवाडीत गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. भंगाराच्या साहित्याला लागलेल्या आगीने धुराचे लोट निर्माण झाले होते. मोई भागातून धुराचे लोट पाहायला मिळाले. आजूबाजूच्या गोडाऊनमध्ये सुद्धा या आगीच्या झळा पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश आलं. मेदनकरवाडी, कडाचीवाडी भागात मोठ्या प्रमाणावर दारू धंदे फोफावलेत. यात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आक्रमक झालेल्या आदिवासी ठाकर महिलांनी सोमवारी या धंद्यावर हल्लाबोल करत हे धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. सविता ठाकर, माझ्या भावाचं नाव अमोल दिलीप ठाकर आणि तो 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजता घरातून निघून गेलेला. आम्ही त्याला खूप शोधायचा प्रयत्न केला पण तो सापडलाच नाही. घरामागच धंदा आहे, दारू पण प्यायचा.
आम्हाला ते 6 तारखेला तिथे सापडला. कुठं सापडला? डीपीच्या इथे. काय झालं होतं डीपीच्या तिथं? तो पडलेला होता तिथं. मग त्या डीपीचा शॉक लागून तो गेला. हा दारू पिलेला होता त्याच्या अगोदर असं वाटतं. हा. वय काय होतं बाबाचं? 25 वर्ष. लग्न झालं होतं का? नाही. नव्हतं झालं लग्न. बरं. आमच्या जे आजूबाजूला सगळे दारूचे धंदे ते बंद झाले पाहिजे. आता आमच्या वस्तीतला एक मुलगा गेला, दारूमुळेच गेला. आता इथं सुरुवात आहे, असे कित्येक मुलं गेलेत आमचे दारूमुळे. आमची इच्छा आहे, सगळ्या बायकांची इच्छा आहे, काही करा पण दारूचे धंदे बंद करा, नाहीतर मग आम्ही आक्रमक होऊ. इलाज नाही आम्हाला. अहो घरात खायला भेटना या दारुड्यांमुळे आम्हाला. घरातलं धान्य, कपडे काय असं नसन सगळं त्या दारूच्या धंद्यावर नेऊन विकायचं पैसे नसल्यावर. त्या बायकांनी कमवून आणलेले पैसे संध्याकाळी बाईला मारायचं, तिच्या हातातले पैसे घेऊन तिथं दारूवाल्यांना द्यायचे. कसं जगायचं या बायांनी? लहान लहान पोरं तिथं शाळेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? एक नाही अर्धे 3-3 धंदे. इथं शाळेत शेजारी खाली एक आहे, त्याच्याच खाली एक आहे, आणि इथं आपल्या खाण्या शेजारी 3 झाले इथल्या इथं. अहो ते लोक आम्हाला ह्या बायका जर भांडा गेला तर म्हणतात ठोकपणे सांगत तुमचं तुम्ही बघा, आम्ही नाही बंद करीत जा. मग त्यांनी एवढं उरजुरीने आम्हाला सांगायचं का? मग आम्ही काय करायचं? त्यांना धंदाच बंद करायचं नसेल तर आम्हाला सगळ्या कुटुंबाला खाणं पिणं कपडा पोरांना सगळं आणून द्यायचं. धंदा सोडून या बायका नसेल तुम्हाला धंदा बंद करायचा हे आमचं म्हणणे. प्रत्येक घरातला पुरुष हा दारूच्या व्याधीने आहेत. एक मुलगा आणि नवरा फिक्सच आहे, ते ठरलेलंच आहे त्यांचं. आणि एकट्या बाईने कमवायचं आणि घर चालवायचं, पिढ्यानपिढ्या हे करायचं का? आता आमची पिढी संपायची या दारूपायी सगळं उद्ध्वस्त झालंय. आमचं पूर्वीशी 100 वर्ष झाल्यात. सासू सासरे आहे, आम्हाला पोट आहे का नाही का? त्यांनाच पोट आहे. आम्ही लोकांच्या बांधाला जाऊन काम धंदा करून आणतो लेकरा बाळांना खायला, आणि ते संध्याकाळी चाललं मुंग्या असे वैजुरी मुंग्या लावे त्यात तसे वैजुरी. घरात काय राहत नाही. बाया माणसं गेली रानात की संध्याकाळपर्यंत ते सगळं धान्य दारू पेत बसतात, काही नाही राहत. उपाशी बाया झोपत यात. संध्याकाळी पोरं घेऊन हानमार करायचं. कवा सुख नाही बाया माणसाला. आमची शेजारची सगळे बघत यात. सरपंच आमचं त्यांना माहीत आहे सगळ्यांना. त्यांनीच आता ते म्हणतात आपण हे करू. पूर्ण बंद झाली पाहिजे. आमची लहान लहान पण मुलं आहेत, आम्ही उन्हात आणत कष्ट करतो. हे सगळं बंद, ही दारूबंदी सगळी थांबली पाहिजे. सगळं इथं सगळी लोक नुसती दारूच पितात, बायकांना हाणमार करतात. ही पूर्ण सगळं बंद करा तुम्ही, एवढीच माझी विनंती. हद्दीवर असलेली ठाकरवाडी आणि या ठाकरवाडीच्या सर्व महिला या ठिकाणी आता उपस्थित आहेत. वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर पत्रकार साहेब आहेत. माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाकडे या अनधिकृत दारू धंद्यांबद्दल वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारी केल्यानंतर त्याच्यावरती 2 दिवस 3 दिवस कारवाई होते. 4थ्या दिवशी परत तो अनधिकृत धंदा चालू होतो. आणि हे असे धंदे फक्त 1-2 नाही, आता पावलागणिक तुम्हाला धंदे मिळायला सुरुवात होईल अशी परिस्थिती आज मिरजकरवाडी आणि कडाचवाडीमध्ये झालेली. ही परिस्थिती जर तुम्ही हाताळली नाही तर आजच समोर तुम्ही बघताय की कितीतरी कुटुंब या दारूपायी उद्ध्वस्त झालेली. आणि 2 दिवसांपूर्वीचं प्रकरण आहे. दारू पिऊन एक मुलगा, तरुण मुलगा, ज्यानं दारू पिऊन आपला स्वतःचा जीव गमावला. फक्त जीव नाही गमावला तर त्याचं कुटुंब आज उघड्यावर आलेलं आहे. त्याच्या घरामध्ये दुसरी करती व्यक्ती नाही, कमावती व्यक्ती नाही. अगदी लहान मुलं आहेत, वयस्कर आई आहे, बहीण आहे. या महिलांनी स्वतःचं घर चालवण्यासाठी काय करायला पाहिजे? आता स्वतःला विकून जर त्यांना घर चालवायचं असेल अशी परिस्थिती जर प्रशासनाकडनं होणार असेल तर मग आमच्यासारख्यांनी काय हातावर हात ठेवून गप्प बसायचं कसं आहे? याच्यावरती काहीतरी ठोस कारवाई झाली पाहिजे. पोलीस प्रशासन कशासाठी आहे साहेब? पोलिसांचा धाक बसला पाहिजे ना समोरच्या व्यक्तींवरती. जे समाज विघातक कृत्य करणारे, जे ज्यांच्यामुळे समाजाला खरोखर त्रास होता अशा लोकांना पोलीस हा एकमेव धाक असतो. आणि जर पोलिसांचाच धाक त्या लोकांवर राहिला नाही तर मग सर्वसामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागायचा? हा मोठा मुद्दा आहे. आम्ही वारंवार पोलीस स्टेशनकडे तक्रारी केलेल्या आहेत. तुम्ही कारवाई करता, आम्ही म्हणत नाही की तुम्ही कारवाई करत नाही, परंतु त्या कारवाईनं आमचं समाधान होत नाहीच आहे.
याच्यावरती कुठंतरी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. आज तुम्ही जर पिके कॉलेज रोड बघितला किंवा मेजनकरवाडी मधला मार्तंड नगरचा जो दारूधंदा चालतो त्याच्या मागे मोकळं पटांगण आहे, तिथं जर संध्याकाळी जर एखादी फेरी मारली तुम्ही आणि त्या फेरीमध्ये तुम्हाला निश्चितपणे असं जाणवेल की इतका उपद्रव लोकांचा आहे, इतका उपद्रव आहे की रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारहाण करणं. आज तुम्ही जिथं आपण बसलो ही जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या जिल्हा परिषदच्या शाळेच्या मागच्या बाजूला 2 धंदे चालू आहे, समोरच्या बाजूला 1 धंदा चालू आहे. लोकांची मानसिकता एवढी खराब आहे, विकृती समाजामध्ये एवढी आहे. लहान लहान मुली सुद्धा साहेब आजकाल सुरक्षित नाहीत. इथं शाळेमधल्या मुलींना जर रस्त्याने येताना जाताना दारू पिणाऱ्यांमुळे जर काही त्रास झाला आणि त्या मुलीवर काही अतिप्रसंग घडला, एखादा वाईट प्रसंग जर घडला तर त्यांची जबाबदारी कोण घेणार साहेब? कुठंतरी या गोष्टींचा विचार करण्याची आज गरज आहे. म्हणून आणि तुम्ही समोर बघताय सगळ्यात आदिवासी महिला आहेत, इथं हातावर कष्ट करून जगणाऱ्या महिला आहेत सगळ्या. त्यांचं स्वतःचं जगणं अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये दारू पिणाऱ्यांना त्यांचा सांभाळ करणं, त्यांच्यामुळे होणारा त्रास सहन करणं, मग या त्रासामध्येच त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे आतापर्यंत. दिलीप ठाकर याचा अपघाती मृत्यू झाला. आज आदिवासी वस्ती असेल, दलित वस्ती असेल, आज कडाचीवाडी गावातील जी काही बाकीच्या वस्त्या असतील, स्थानिक वस्त्या असतील, अशा ठिकाणी ठिकठिकाणी अनधिकृत दारूधंदे. बाई आहे का बाई? दारूचा धंदा कुठे? इथं आहे. इथं कुणाचा आहे धंदा? भाभीचा धंदा आहे. किती वर्षापासून चालू आहे इथं? बऱ्याच वर्षापासून. काय ती टँगो ती दारू विकतात, देशी दारू काय हातभट्टी फुगे विकतात? कुठं विकले जातात ते? इथं त्या खोलीवर. त्या खोली. आणि इथं काय चालतं? इथं किराणा मालाचं दुकान. बर. कोण विकतं हे सगळं? भाभी विकते. घरामध्ये आत्ताच गेली होती, आत्ताच गेलेली घरामध्ये. वरच्या बघून बाबी बाहेर निघत नाही. आली तिथे दारूचा धंदा करू नका, दुसरा व्यवसाय काही मनाला वाटलं ते करा. फक्त दारूचा आपल्या वस्तीत धंदा नाही पाहिजे. तुमचं दुसरी व्यवसाय किराणा मालाचं दुकान टाकलं आम्हाला राग नाही, भाजीपाल्याचं टाकलं आम्हाला राग नाही. दारूचा धंदा बंदच झाला पाहिजे. तिकडे पिता इकडे पिता मग अशी मराला मग काय उपयोग आहे? आपण आपली बदनामी होती ना. तुम्ही 112 आणि 100 नंबरला फोन करा. फरक पडत नाही. आता म्हणतील ना पण तुझी सगळी लोक या रोड इकडे येतात. सगळी इकडे येतात. इकडे काही तिकडे काही त्याचं नाव सांगत, ते याचं नाव सांगत. तुम्ही धंदा टाकून आमची घरं बुडवायला घेऊन निघू आता. काय जाऊ दे. काय आलं रे? थांबा. लागन. ओ दगड लागेल हो मावशी, आम्हालाच लागेल दगड. तुम्ही सोडा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.